चला तर मंडळी 2 ते 3 साहित्यामध्ये तयार होणारी तोंडात टाकताच विरघळणारी मस्त अशी आज बर्फी बनवतोय। एक बर्फी खाऊन तुमचं अजिबात मन भरणार नाही। तर चला कशी बनवायची ते सांगते। त्यासाठी इथं मी 2 नारळ घेतले होते। नारळ फोडून त्यावरचा तपकिरी भाग छान काढून घेतला। नारळ स्वच्छ धुवून या पद्धतीने ना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा। ही बर्फी जर आपण मार्केटमधून आणायला गेलो ना तर खूप महाग मिळते, त्यापेक्षा आपण अशी घरी छान बनवू शकतो। अगदी आठवडाभर छान टिकते। त्यासाठी इथं मी नारळ संपूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये ना बारीक करून घेतला। त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तूप घातलं आणि संपूर्ण नारळ जो बारीक करून घेतला होता कंटिन्यू 3 ते 4 मिनिटं परतून घेतला। यामधलं मॉइश्चर कमी झाल्याच्या नंतर 1 वाटी दूध साईसकट घातलेलं आहे। व्यवस्थित परतून घेतलं, दूध आटवून घ्यायचं। त्यानंतर 1.5 वाटी साखर घालायची। साखरेचं प्रमाण यामध्ये थोडंसं जास्त लागतं, त्यामुळे बर्फी व्यवस्थित सेट होती। व्यवस्थित परतून घेतलं, थोडीशी विलायची पावडर यामध्ये घातली। अशा पद्धतीचा छान गोळा होईपर्यंत हे व्यवस्थित परतून घ्यायचं। 9 ते 10 मिनिटाचा वेळ याला लागतो परतून घेण्यासाठी। त्यानंतर आहे ना एका ताटाला तूप लावून घेतलं आणि यामध्ये ही वडी थापून घ्यायची। नारळाची वडी किंवा नारळाची बर्फी बनवून इथे तयार झाली। रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। गरम गरम असतानाच अशा पद्धतीच्या वड्या पाडून घ्यायच्या, म्हणजे नंतर खूप छान निघतात।